वेलकम टू ऑल ऑफ यू. आय एम विशाल सर. आज आपण केमिस्ट्रीमध्ये ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हा पार्ट बघूया. ॲरोमॅटिक कंपाऊंडची डिफाईन बघूया. ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय ते पाहूया. पहिल्यांदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बघा आता पॉईंट्समध्ये येऊया. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ॲरोमॅटिक कंपाऊंडची व्याख्या: द organic compounds, the organic compounds which consist, the organic compounds which consist at least one benzene resembles ring, at least one benzene resembles ring with alternate single and double bonds, with alternate single and double bonds. That compounds are called aromatic compounds. ओके, ही झाली डिफाईन. आता ॲक्च्युली आपण एक्झाम्पल बघूया. ॲरोमॅटिक कंपाऊंडची एक्झाम्पल्स बघूया. बघा, बेन्झिन. बेन्झिनचं स्ट्रक्चर मी घेतो. हे बघा बेन्झिनचं स्ट्रक्चर आहे. अल्टरनेट सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड. हा बघा पहिला सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. हे आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड बेन्झिन. आता हे स्ट्रक्चर मी डॅश स्वरूपात लिहितो. बघा, कार्बन आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6. कार्बनचे ॲटम 6 आहेत. ओके, आता मी इथे कार्बन मी 6 घेतो. बघा, पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन, पाचवा कार्बन आणि 6वा कार्बन. ओके, 6 कार्बन आय एम मेन्शन ऑन बोर्ड. आता आपण व्हॅलन्सी पूर्ण करूया. बघा, हा 1 आणि 2 मध्ये सिंगल बॉन्ड, इथे सिंगल बॉन्ड मेन्शन करा. 2 आणि 3 मध्ये इकडे डबल बॉन्ड मेन्शन करा. 3 आणि 4 मध्ये सिंगल बॉन्ड मेन्शन करा. या स्वरूपात अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड्स पाहिजेत. आणि हे रिंग आहे, रिंग आहे. रिंग मध्ये 6 कार्बनचे ॲटम्स आहेत. बघा, इथे डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड आहे. इथे हा आहे सिंगल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड आहे. आणि इथे हा डबल बॉन्ड. ओके, आपण कार्बनची चेन पूर्ण केली. आता प्रत्येक ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी 4 कंप्लीट करूया. 1 2 3 4 आणि इथे 8. कारण बेन्झिन हे कंपाऊंड पण ॲरोमॅटिक आहे आणि हायड्रोकार्बन पासून ते कंपाऊंड तयार केलेलं आहे. ओके, आता व्हॅलेन्सी पूर्ण करा. 1 2 3 4. इथे व्हॅलेन्सी पूर्ण. 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 आपण बेन्झिनचं स्ट्रक्चर हे असं लिहू शकतो किंवा बेन्झिनचं स्ट्रक्चर मी या स्वरूपात लिहू शकतो. हे 3 स्ट्रक्चर आहेत. मध्ये जे हे पाय बॉन्ड 3 आहेत. बघा, हा पहिला पाय बॉन्ड, दुसरा पाय बॉन्ड, तिसरा पाय बॉन्ड, मिडल 3 पाय बॉन्ड्स आहेत. ते स्ट्रक्चर आपण या स्वरूपात लिहू शकतो. बेन्झिनचं स्ट्रक्चर ड्रॉ करण्याच्या 3 मेथड्स आहेत, 3 स्ट्रक्चर आहेत. इथे मी पाय बॉन्ड मेन्शन केले. हे आहे डॅश स्ट्रक्चर आणि इथे रिंगच्या स्वरूपात हे स्ट्रक्चर लिहिले. तर हे पहिलं आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड बेन्झिन. टेक अ स्क्रीनशॉट. आता आपण काही ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत, जे 11वी 12वी केमिस्ट्रीसाठी आणि भविष्यातील केमिस्ट्री या विषयामध्ये पण खूप महत्त्वाचे आहेत. बघा, फर्स्ट एक्झाम्पल मी इथे घेतलेला. दिस इज बेन्झिन रिंग. इथे बघा, हा
OH ग्रुप असेल तर या कंपाऊंडचं नेम आहे फिनॉल. बेन्झीनची रिंगला OH ग्रुप अटॅच असेल तर या कंपाऊंडचं नेम आहे फिनॉल. बघा पुढे, दिस इज बेन्झीन. आता मी इथे NH2 ग्रुप मेन्शन करतो. हा NH2 ग्रुप मेन्शन केला की त्या कंपाऊंडचं नेम आहे ॲनिलीन. त्या कंपाऊंडचं नेम आहे ॲनिलीन. ओके. आता पुढे, दिस इज बेन्झीन रिंग. इथे मी NO2 ग्रुप अटॅच केला. बेन्झीनच्या रिंगला NO2 ग्रुप आहे. या कंपाऊंडचं नेम आहे नायट्रोबेन्झीन. या कंपाऊंडचं नेम आहे नायट्रोबेन्झीन. दिस इज बेन्झीन. बेन्झीन इज बॉन्डेड विथ मिथाइल ग्रुप. हा CH3 ग्रुप अटॅच आहे. या कंपाऊंडचं नेम आहे टोल्युइन. टोल्युइन हे एक नेम आहे. सेकंड नेम आहे मिथाइल बेन्झीन. मिथाइल बेन्झीन. बघा, बेन्झीनच्या रिंगला OH ग्रुप अटॅच असेल तर काय म्हणणार? फिनॉल. ओके, फिनॉल हे नेम आहे. बेन्झीनच्या रिंगला NH2 ग्रुप अटॅच असेल तर त्याचं नेम आहे ॲनिलीन. ॲनिलीन. NH2 ॲनिलीन. OH फिनॉल. NO2 ग्रुप आहे बघा. बेन्झीनची रिंग आहे नायट्रो बेन्झीन. CH3 ग्रुप असेल तर टोल्युइन. ही झाली 4 एक्झाम्पल्स. ओके, एक स्क्रीनशॉट. ओके, आता आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूया. ॲरोमॅटिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स बघा. हे 5वं एक्झाम्पल हे आहे बेन्झीनची रिंग. इथे मी आता Br हा ॲटम घेतल्यावरती या कंपाऊंडचा IUPAC नेम ब्रोमो. कारण Br असेल तर ब्रोमो मेन्शन करायचं, ब्रोमो बेन्झीन. इथे ब्रोमो हा प्रेफिक्स आहे, लक्षात ठेवा. Br साठी ब्रोमो, Cl साठी क्लोरो, आयोडीन साठी आयडो, F साठी फ्लोरो. तर बघा, याचं नेम आहे ब्रोमो बेन्झीन. आता 6वं बघूया. बेन्झीनची रिंग आहे आणि इथे Cl आहे. या कंपाऊंडचं IUPAC नेम आहे बघा, Cl आहे म्हणून क्लोरोल्याचं. बेन्झीनची रिंग आहे, नेम आहे तसं क्लोरो बेन्झीन. क्लोरो बेन्झीन. आता 7वं स्ट्रक्चर बघा. या स्वरूपात इथे आता मी आयोडीन घेतो. या कंपाऊंडचं IUPAC नेम बघा, आयडो बेन्झीन. याचा IUPAC नेम आहे आयडो बेन्झीन. आय असेल तर आयडो बेन्झीन, Br असेल तर ब्रोमो बेन्झीन, Cl असेल तर क्लोरो बेन्झीन. आता 8वं स्ट्रक्चर बघू. इथे आपण 8वं स्ट्रक्चर. इथे तर मी CHO ग्रुप घेतला बघा. इथं CHO ग्रुप आहे. या कंपाऊंडचं IUPAC नेम आहे बेन्झाल्डिहाइड. CHO ग्रुप असेल तर बेन्झाल्डिहाइड. बघा, Br असेल तर ब्रोमो बेन्झीन, Cl असेल तर क्लोरो बेन्झीन, I असेल तर आयडो बेन्झीन, CHO असेल तर बेन्झाल्डिहाइड. या स्वरूपात IUPAC नेम मेन्शन करायचे आहे. हे सगळे एक्झाम्पल ॲरोमॅटिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स आहेत. टेक अ स्क्रीनशॉट.
आता मी 9वे एक्झाम्पल घेतले बघा. दिस इज बेन्झीन रिंग. ओके, मी इथे कार्बोक्सिल ग्रुप मेन्शन केला, COOH. या कंपाऊंडचं आयुपेस नेम आहे बेन्झोइक ऍसिड. ओके, बेन्झोइक ऍसिड. बेन्झोइक ऍसिड मध्ये हा कार्बोक्सिल ग्रुप हा प्रेझेंट आहे, COOH कार्बोक्सिल ग्रुप आहे, याचं नेम आहे बेन्झोइक ऍसिड. आता 10 नंबरचं कंपाऊंड बघूया इथे. दिस इज बेन्झीन रिंग. आता मी इथे C2H5 हा ग्रुप मेन्शन करतो, C2H5. या कंपाऊंडचं आयुपेस नेम बघूया. याचा आयुपेस नेम आहे इथाइल बेन्झीन. मध्ये गॅप ठेवायचा नाही, सरळ लिहायचं आहे इथाइल बेन्झीन. बघा, C2H5 ग्रुप असेल तर इथाइल ग्रुप असतो, इथाइल बेन्झीन. इथे COOH ग्रुप आहे, बेन्झोइक ऍसिड. तर आज आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स 11 बघितले आपण. हा पार्ट 11वी साठी महत्त्वाचा आहे, तसंच 12वी साठी पण खूप महत्त्वाचा आहे. याच्या आधारे आपल्याला 12वी मध्ये भरपूर रिॲक्शन्स बघायचे आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट पेपर.